नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 88 व 89 वाचून दाखवणार आहे. अध्याय 88 तारकासुराचं वध. शंकराने श्री गणेशाचे वरद चतुर्थी व्रत सविस्तर सांगितल्यावर षडानन हे व्रत यथासांग केले. तेव्हा गणेश मोरावर बसून त्यांच्यासमोर प्रगट झाला. त्याने षडाननाला आपला मोर देऊन अनेक वरही दिले. नंतर षडानन म्हणजेच कार्तिकेयाने त्या मोरावर बसून तारकासुराशी युद्ध केले. शेवटी कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला. तेव्हा सर्वांना आनंद झाला. मग पुन्हा यज्ञयाग सुरू झाले. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, ज्या ठिकाणी तारकासूर आणि कार्तिकेय यांचे युद्ध झाले त्या ठिकाणास लक्षनगर असे नाव रूढ झाले. त्या नगरात घृष्णेश्वर तसेच कार्तिकेयाने स्थापन केलेले लक्षविनायक असे स्थान आहे. तेथे चौलवंशीय राजे राज्य करीत होते. अध्याय 89 शंकराकडून रतीला वरदान. शंकराने मदनाचे भस्म केल्यावर मदनाची पत्नी रती रडत रडत शंकराजवळ आली. ती शंकराची नाना प्रकारे विनवणी करू लागली. ती शंकरांना म्हणाली, मी जगातील अत्यंत सुंदर स्त्री असताना मला असे पतिविरहित इतरांना तोंड दाखवायची लाज वाटते. तरी मला माझा पती परत द्या. हे ऐकून शंकराला तिची दया आली. ते म्हणाले, जेव्हा जेव्हा तुझ्या मनात येईल तेव्हा तेव्हा तुझा पती तुझ्यासमोर उभा राहत जाईल, म्हणून त्यास मनोभू असे नाव प्राप्त होईल. पुढे काही काळानंतर विष्णूला लक्ष्मीपासून प्रद्युम्न नावाचा पुत्र प्राप्त होईल. तो तुझा पती असेल, तू त्याची पत्नी होशील. हा वर प्राप्त झाल्यावर रतीने शंकराला नमस्कार केला. ती आपल्या स्थानी परत आली. घरी परत आल्यावर तिने आपल्या पतीचे स्मरण केले. त्याबरोबर मदन तिच्यासमोर प्रकट झाला व ती दोघे मिळून परत शंकराजवळ आली व त्यावेळी त्यांनी शंकरास मागील सर्व वृत्तांत सांगितला व मी निरपराध असूनही मृत व्यक्तीसारखे किती दिवस राहू असे शंकराला म्हटल्यावर शंकराने त्यांना एकाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्यावर मदनाने 100 वर्षापर्यंत त्या मंत्राचा जप केला. तेव्हा गजानन प्रसन्न होऊन वर माग असे त्याला म्हणाला. तेव्हा त्याने मला सुंदर शरीर प्राप्त व्हावे असा वर मागितला. तर रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.